उल्वे को हरा भरा और स्वच्छ बनाने के उद्देश्य से उल्वे कोकण रहवासी संगठन की ओर से एक विशेष पौधारोपण अभियान का आयोजन किया गया। इस अभियान में संस्था के पदाधिकारियों, महिला सदस्यों और स्थानिक नागरिकों ने बढ़ चढ़कर भाग लिया। देखिए हमारी एक खास रिपोर्ट। पर्यावरण संरक्षण और हरित उल्वे के संकल्प को आगे बढ़ाते हुए उल्वे कोकण रहवासी संगठन ने उल्वे नोड के सेक्टर 8, 18 और 19 में पौधारोपण अभियान चलाया। इस अवसर पर संस्था के पदाधिकारी, सदस्य और महिला सदस्य बड़ी संख्या में मौजूद रहे। अभियान में सचिन घरत, सचिन और जीतू राणे सहित कई स्थानीय नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लेकर वृक्षारोपण किया। सभी ने मिलकर हरियाली बढ़ाने और पर्यावरण संरक्षण का संकल्प दोहराया। आइए सुनते हैं इस पौधारोपण अभियान को लेकर संस्था के सदस्यों ने क्या कहा। नमस्कार, मी उल्वे कोकण हा आमचा एक ग्रुप आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आज वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांची खूप चांगली उपस्थिती आहे, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद। आणि झाडं लावणं ही सध्याची खूप काळाची गरज आहे, त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला यावेळेस। तिसरं वर्ष आहे हे यंदाचं आणि आतापर्यंत बरेच म्हणजे 20 झाडं लावलेली आहेत। एकट्या प्लॉटचं आहे काय सेक्टर 8 मध्ये आणि इथे वेगवेगळे फळझाडं, फुलझाडं तसे झाडं लावलेली आहेत। पावसामुळे तर पाणी मिळेलच, पुढे पण लक्ष ठेवूच त्याच्यावर। आणि काय, थँक्यू सर्वांचं। मी कोकण रवी संघटनेचा अध्यक्ष जितू राणे। आज आम्ही तिसरं वृक्षारोपण करतोय उल्वेमध्ये। तर एक पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षात हा तिसरा वर्ष आहे। तर वृक्षारोपण करण्याचं कारण असं आहे की आता भारतामध्ये लोकसंख्या अशी झटवणी वाढते, पण आपल्या इथे वृक्ष कमी होत चालले आहेत। काही कंत्राटीकरणामुळे वृक्षाचं कोण लक्ष देत नाही आहे, पण वृक्ष झाडं लावणं तसं महत्त्वाचं आहे, तसं जगवणं पण महत्त्वाचं आहे। तर संघटनेने हा कार्यक्रम केलाच पाहिजे असं नाही आहे, पण प्रत्येक फॅमिलीमध्ये एक झाड जरी लावलं आणि तो जगवला तर बरेच आपली पर्यावरणची प्रगती होईल। नमस्ते, एकदा पहिल्यांदा तुमचं धन्यवाद की तुम्ही आमची प्रत्येक न्यूज कव्हर करत असतात। तसंच आमचा मित्र आहे जो रील स्टार रोहित, ते सुद्धा मनापासून धन्यवाद की आज तुम्ही एवढ्या पावसामध्ये सुद्धा वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मनापासून कोकण रहवासी संघटनेतर्फे तुमच्या दोघांचं धन्यवाद। आणि एक आपली जुनी सुविचार आहेत, म्हणी आहेत की वृक्षवल्ली आम्ही सोयरे, हे पकडून आज कोकण रहवासी संघटना, कोकणची जर इतिहास आपण जर बघितला तर सर्व पनवेलपासून किंवा खारघरपासून जो कोकण स्टार्ट होतो, जो सुरुवात होतो तो गोव्यापर्यंत, आणि कोकणमध्ये नेहमीच आपलं हिरवगार असं वातावरण असतं। तसंच आम्ही आमची कोकण रहवासी संघटना आम्ही आज 3 वर्ष उल्व्यामध्ये सातत्याने काही ना काही सामाजिक उपक्रम करत असताना काही ना काही आम्ही सामाजिक उपक्रम करत असतो। त्याच अनुषंगाने आम्ही सतत हे तिसरं वर्ष आहे। आम्ही गेल्या वर्षीसुद्धा जवळजवळ 50 झाडं लावली, त्याच्यावर अगोदरसुद्धा आम्ही 100 झाडं लावली होती। आणि आमचा मानस आहे की जेवढं होईल तेवढं आम्ही आपला उल्वा नोड हिरवागार किंवा हरित कसा करता येईल याच्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की गेल्याच 2 आठवड्यापूर्वी सचिन शेठ घरत साहेब असतील, रोशन शेठ म्हात्रे असतील, प्रीतमदादा म्हात्रे असतील, यांच्या आशीर्वादाने किंवा मार्गदर्शनाखाली आमच्या संपूर्ण कोकण रहवासी संघटनेचे अध्यक्ष जितू राणे असतील, मार्गदर्शक चंद्रकांत बाकलकर साहेब असतील, यांच्या प्रयत्नाने आज आम्ही सेक्टर 8 मध्ये प्लॉट नंबर 13B इथे आज आमचं स्वतःचं बसस्थान आणि एक कोकण रहवासी संघटनेसाठी लोकांसाठी जिथे जमेल तिथे आम्ही आज बसण्याचं स्थान केलेलं आहे। आणि तिथे सुद्धा आज आम्ही कोकणच्या जे आपली झाडं आहेत, आंबा असेल, कोकम असेल किंवा फणस असेल आणि जांभूळ, याचे आम्ही तिथे झाडं लावलेत। आणि आज तुम्ही बघताय की सेक्टर 18 मध्ये जो नवीन रस्ता तिथे तयार झालेला आहे तिथे एकही झाड नव्हतं आणि चिडकुणीसुद्धा तिकडे एकही काही योजना अशी केली नव्हती, म्हणून आम्ही। उनका कहना है कि पौधारोपण केवल एक दिन का कार्यक्रम नहीं बल्कि आने वाली पीढ़ियों के लिए स्वच्छ और स्वस्थ वातावरण सुनिश्चित करने की जिम्मेदारी है। उन्होंने सभी नागरिकों से अधिक पौधे लगाने और उनकी नियमित देखभाल करने की अपील की। पर्यावरण संरक्षण का संदेश देने वाला यह अभियान स्थानीय नागरिकों के लिए प्रेरणा बना। उपस्थित सभी लोगों ने हर वर्ष अधिक से अधिक पौधे लगाने और उनकी सुरक्षा करने का संकल्प लिया। उम्मीद है कि ऐसे प्रयासों से उल्वे और अधिक हरा भरा और स्वच्छ बनेगा। ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज़, उल्वे, नवी मुंबई।